झी 24 तास एक पाऊल पुढे। दिल्लीत घातपात घडवून आणण्याचा अतिरेक्यांचा कट उधळण्यात आलाय। दिल्लीच्या एका गेस्ट हाऊसमधून स्फोटकांचा साठा आणि शस्त्र जप्त करण्यात आली आहेत। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली आहे। गाझियाबादमध्ये पकडण्यात आलेल्या हिजबुलच्या अतिरेक्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे। दिल्लीच्या जामा मशिदीच्या जवळच असलेल्या अराफत गेस्ट हाऊसवर हा छापा टाकण्यात आलाय। गेस्ट हाऊसमधून AK-47 जप्त करण्यात आले। या प्रकरणी गेस्ट हाऊसच्या 2 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक सध्या आपल्या संपर्कात आहेत। रश्मी, अधिक काय माहिती आहे, काय या छाप्यात आणखी आढळून आलंय? भूषण, जी माहिती समोर येते ती खरंच धक्कादायक आहे। होळीच्या आधी दिल्लीमध्ये अशा पद्धतीने दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला जात होता। आपल्याला माहिती आहे, होळी उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्याचं कारस्थान होतं आणि त्याच प्रकरणी जो हिजबुलचा पहिल्यांदा दहशतवादी पकडला होता तो जामा मस्जिदच्या भागात गेस्ट हाऊस मध्ये राहिला होता। त्या रूम मध्ये छापेमारी केली। काल रात्री स्पेशल सेलने तब्बल 4 ते 5 तास ही छापेमारी केली। तेव्हा तिथून 2 काश्मीरी तरुणांना पकडलं आणि इतर जणांना देखील पकडण्यात आले आणि त्यामध्ये समजते की AK-47 आणि बाकीचे जे आर्म्स अम्युनिशन्स आहेत ते पोलिसांना मिळालेले आहेत। होळीच्या आधी दिल्लीमध्ये अशा पद्धतीने अटॅक करण्याचे त्यांचा कट होता, अर्थात तो उधळून लावलेला आहे। पोलिसांनी छापेमारी केलेली आहे, लोकांना पकडण्यात त्यांना यश आलेलं आहे। त्यामुळे एक दहशतवादी हल्ला होण्याचा कट तरी सध्या उधळला गेलेला आहे। निश्चित रश्मी, हा मोठ्या घातपाताचा कट उधळला गेला। AK-47 किंवा त्याचबरोबर काही आणखी शस्त्रास्त्र आणि स्फोटकं सुद्धा या छाप्यामध्ये मिळालेली आहेत। धन्यवाद तुर्तासच्या सविस्तर माहितीसाठी। दिल्लीतल्या गेस्ट हाऊसमध्ये हा छापा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने टाकला आणि यामध्ये 2 गेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले। त्याचबरोबर काही शस्त्र आणि स्फोटकही जप्त करण्यात आली आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।